सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जातोय. दोन सलामीचे आघाडीचे बॅटर देखील बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्रिल टेक्नॉलॉजी कराड आणि श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या दोन संघात मॅच आपल्याला पाहायला मिळते. डीडी स्पोर्ट्स प्रेझेंट मानाचा करंडक 2026 आपण पाहतोय. पुण्यनगरीतील एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक अग्र क्रमांकाची क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण सर्वजण पाहताय. मानाचा करंडक 2026. दुपारच्या सत्रात एक महत्वपूर्ण मॅच आपल्या सर्वांच्या भेटले. ते क्रिल टेक्नॉलॉजी खराडी आणि त्यांच्या विरोधात श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या दोन संघात ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा 15 मिनिटाचा कालावधी 3 षटकांसाठी तुम्हाला दिलेला आहे. 3 षटक तुम्हाला कंपल्सरी 15 मिनिटात पूर्ण करायची, अन्यथा शेवटच्या षटकात 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतले जातील. नियमावली फार महत्वाच्या आहेत. नियमांचं काटेकोरपणे पालन करून ही स्पर्धा आपण पाहिलं तर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहेत. आणि खरं तर वेळ देखील फार महत्वाचा आहे. प्रत्येक दिवशी 12 संघ खेळत आहेत. सकाळच्या सत्रात पहिल्या हाफमध्ये 6 संघ आहेत, दुपारच्या सत्रात दुसऱ्या हाफमध्ये 6 संघ आहेत आणि प्रत्येक दिवशी 2 संघ आपल्या स्पर्धेत बक्षीस पात्र होताना पाहायला मिळत आहेत. काल दिवस क्रमांक 1 मधून आपण पाहिलं टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, त्याचबरोबर NB11 पुणे हे 2 संघ काल बक्षीस पात्र फेरीत दाखल होताना पाहायला मिळालेत. आज कोणते 2 संघ ते देखील प्रेक्षकांना पाहायचे. सामन्याला होती सुरुवात. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अक्षय नाईक. पहिलाच बॉल धनंजय भिंताडेसाठी होता. खूप चांगला फटका. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने कटवलाय. एक सिंगल येते. 1:53 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. 15 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे आणि 15 मिनिटात कंपल्सरी 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. अक्षय नाईकला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मयूर कारंडे, धनंजय भिंताडे ही सलामीची आघाडीची जोडी बॅटिंगसाठी क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या टीमकडे आपल्याला पाहायला मिळते. खडकवासला मतदारसंघातून पुण्यनगरीतून खूप चांगलं क्रिकेट सातत्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळणारा युनिक स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर मयूर कारंडे ऑन स्ट्राईक. यावेळेस चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या अगदी अलगद पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील अगदी प्रॉपर होताना पाहायला मिळाला नाही, परंतु रनआउटची संधी. बॅकअप खूप चांगला होता आणि अखेर लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळते. पण इथे आपल्याला कळवत आहेत एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. मयूर कारंडेसाठी टाकलेला खूप चांगला चेंडू होता. मिडल ऑफ द बॅट सुरू झाला नाही, परंतु शरीरावरती आदळत लेग बायच्या रूपाने एक सिंगल येताना पाहायला मिळते. ही दृश्य आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची आतुरता उत्सुकता असते मानाच्या करंडकाची. आणि मानाचा करंडक आणि पावसाच्या सरी आज रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासात पाहायला मिळत आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे खेचलाय आणि खूप चांगला बॉल धनंजय भिंताडे या उंच पुऱ्या खेळाडूला अक्षय नाईक कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय नाईकने सातत्यानं प्रभावित केले. पहिल्या मॅच मध्ये देखील इम्प्रेस केलं होतं. पहिलं षटक हाताळलं होतं त्यावेळेस त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि याही मॅच मध्ये पहिल्याच षटकात इम्प्रेस करणारी गोलंदाजी करतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये अक्षय नाईक. यावेळेस धनंजय भिंताडेच्या बॅट मधून जमिनीच्या समांतर फटका. लॉंग ऑनला चुका होत आहेत. चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत 4. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून चौका. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक आकडे बदलत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदान ते सुरू असताना 4 चेंडू आणि बनवल्या गेल्यात 6 धावा. पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या बिबवाडीचं अप्पर डेपोचं मैदान म्हटलं की पावसाळी रबर बॉल क्रिकेट मानाचा करंडक ज्याची आतुरता उत्सुकता असते आणि तोच मानाचा करंडक पाहायला मिळतोय. खरं तर 3 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा, परंतु एक वेगळीच आतुरता उत्सुकता असते क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेची. पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून परिचित असणारी क्रिकेटची स्पर्धा मानाचा करंडक.
यावेळेस ओरपी चेंडू होता, थोडासा पुढे टाकला होता, डाव्या पायावरती टाकला चेंडू, ऑन साइड मिड विकेटला टोलवलाय, फटका चांगला आहे आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बाउंड्री लाईनच्या लगत अडवण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक सिंगल येते, एकच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, आकडे बदलतायत. करंट रन रेट 8.40 धावफलक होती, 5 चेंडू 7 धावा. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. तर एका बाजूला प्रतिस्पर्धी टीम आपण पाहतोय, श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे. आणि नक्कीच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचं व्यासपीठ आपण सातत्यानं पाहिलं. श्री सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीच्या माध्यमातून आणि स्वतः सर आज मैदानावरती उपस्थित आहेत. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, रनआउटची संधी, धाव घेण्याचा प्रयत्न मयूर कारंडेचा, परंतु नकार कळवलाय बॅटर धनंजय भिंताडेनं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक होती बिनबाद 7 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक देखील आपण पाहिलं तर समाप्त होतं आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहेत. विदाउट लॉस 7 रन 7 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. अनेक बक्षीस आपण या स्पर्धेत पाहतो, युट्यूब साठी सौजन्य आहेत, संघ मालकांसाठी देखील 2 व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटी बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील एक दुचाकी गाडी आपण पाहतोय. संघ मालकांसाठी देखील 2 व्हीलर आहे, त्याचं सौजन्य आपल्याला प्राप्त होते. श्री सचिन ढवळे मॅथ्स अँड रिसनिंग अकॅडमीचे सर्व मार्गदर्शक गुरुवारी आदरणीय सचिनजी ढवळे सरांच्या माध्यमातून विजेत्या संघ मालकांना एक दुचाकी गाडी आहे. उद्देशभाऊ गोरे यांच्या वतीने एक दुचाकी गाडी आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे यांच्या वतीनं एक दुचाकी गाडीचं सौजन्य. मानाचा करंडक या मानाच्या स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. करंचा पहिलाच बॉल विकेट किपर दादा गायकवाडच्या हातात देऊ शकला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, पंच आपल्याला कळवतायत, निर्णय देखील येतोय. व्हाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा. अक्षय निर्मळ सर आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत. स्कोरलेग पंच वैभव कातोरे सर, तिसरे पंच अतुल रोंगे सर, या 3 पंचांचा पॅनल आपण पाहतोय. 9 धावा धावफलक होते आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचे संपले आणि दुसरं षटक सुरू होते. 1:53 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलाय. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंप वरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. मयूर कारंडेला रूम देण्याचा प्रयत्न करण डुकरेकडनं केला नाही. त्याच्या अगदी बॉल बॅटच्या रेंज मध्ये येऊ दिला नाही. शरीरावरती आघात करण्याचा प्रयत्न आणि व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज करण डुकरेकडनं आपण सातत्यानं पाहतोय. प्रहार प्रीमियर लीगच्या 14वी पर्वात देखील या खेळाडूनं मात्र नक्कीच प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं आपल्या कामगिरीतून. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मानाचा करंडक मध्ये करण डुकरे. यावेळेस हेलिकॉप्टर शॉट धनंजय भिंताडेच्या बॅट मधून बॉल हवेत आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या जवळ अडवलाय. फेक येते तोपर्यंत धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावा, 2च्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलक बनवलं जात आहेत. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी विदाउट लॉस 12 रन 12 धावा. करण डुकरे टू धनंजय भिंताडे. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून 5 चेंडू 8 धावा. पावसाच्या सरी कोसळतायत सिमेंटच्या खेळपट्टीवरती आणि मैदानावरती. यावेळेस सरळ बॅटनं समोर खेळलाय, टायमिंग प्रॉपर, बॉल करेल हवाई सफर. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आलाय कडक सिक्सर. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय धनंजय भिंताडेच्या बॅट मधून पाहायला मिळते. पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो. आयुष्यात जो प्रयत्न करतो त्याला यश मिळतं आणि धनंजय भिंताडेचे प्रयत्न आता मैदानात सुरू झालेत. त्या बॅटिंग पाहायला मिळते क्रिल टेक्नॉलॉजी खराडी. यावेळेस आणखीन एक हवेत उडवलाय चॉपर शॉट, बॉल मात्र पाठवलाय लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उंच पुरा तडाका, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय. सुरुवातीच्या षटकात त्याने संयम ठेवला. अक्षय नाईकच्या षटकात आक्रमकता पाहायला मिळाली नाही, परंतु जसा करण डुकरे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय आणि त्याच्यावरती हल्ला प्रति हल्ला केलाय बॅटर धनंजय भिंताडेच्या बॅटनं.
यावेळेस सोडून दिला, विल्लेप केलाय, खेळण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला मिळत नाही. पंच देखील आपल्या निर्णयावरती ठाम आहे, तटस्थ आहे. डॉट बॉल येतोय, निर्दव चेंडू मैदानात येतोय. 2 षटकारा पाठोपाठ एक डॉट बॉल देखील करण डुकरेकडनं मैदानात पाहायला मिळतोय. कमबॅक महत्वाचं आहे, वापसी महत्वाची आहे. विकेटच्या शोधात आहे श्री सचिन ढवळे सर. प्रहार 11 पुणे संघ. एखादी विकेट पार्टनरशिप ब्रेक करण्याचा प्रयत्न असेल का? यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या तिलकडा घेऊन एक टप्पा घेत चेंडू अडवतात विकेट किपर दादा गायकवाड. लागोपाठचे 2 चेंडू येतात, डॉट बॉल. 2 षटकार सुरू आले, परंतु शेवटचे 2 चेंडू करण डुकरेने देखील निर्धाव टाकलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर क्रिल टेक्नॉलॉजी कराडी विदाउट लॉस 24 धावा, 24 रन, 24 धावा धावपल होतात. एक जबरदस्त मॅच आपण पाहतोय आणि नक्कीच बॅटिंग देखील धनंजय भिंताडेच्या बॅट मधून पाहायला मिळते. 9 चेंडू 20 धावा मयूर कारंडे, 3 चेंडू 1 धाव. करण डुकरे थोडासा महागडा ठरला, या षटकात 17 आल्या, परंतु अक्षय नाईकनं प्रभावित केलं होतं. पहिल्या षटकात खर्च केला होता फक्त आणि फक्त 7 धावा. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे, जर तर आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या षटकात 7 आल्यात, दुसऱ्या षटकात 17 आल्यात. पहिले षटक श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुण्याच्या बाजूने राहिलं, परंतु दुसऱ्या षटकात कमबॅक केलं क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघानं. आणि हेच तर पाहायला मिळतं क्रिकेटच्या नक्कीच या खेळामध्ये आणि क्रिकेटच्या मैदानात. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॅटिंग करणारा संघ तर कधी बॉलिंग करणारा संघ. बॉलिंग ट्रॅक वरती शिवम पाडोळे आलेत. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. पहिलाच बॉल पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता, पायावरती आदळतोय मयूर कारंडे. थोडासा निराश आहे, थोडासा नाराज आहे. मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं, इम्प्रेस केलं होतं आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील बनला होता. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते, धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड होती 25 रन, 25 धावा धावफलक होते आहेत. मैदानाच्या चौबाजूने जर आपण नजर टाकलं तर प्रेक्षकांची प्रचंड मोठी गर्दी आणि प्रेक्षकांची प्रचंड मोठी रेलचेल असणारं पुण्याचं बिबीवाडीचं अप्परचं मैदान, मानाचा करंडक हा ब्रँड संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे. कारण काय पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप. यावेळेस पुन्हा एकदा धनंजय भिंताडेसाठी काय भन्नाट वेगाने टाकला चेंडू होता गोलंदाज शिवम पाडोळेचा आणि खर तर प्रभावित करतोय गोलंदाज शिवम. डॉट बॉल आलाय, निर्दव चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो. विकेट किपर दादा गायकवाड यांच्या दिशेने एक डॉट बॉल येतोय. शिवम पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसला भिरकवलंय, भिरकन बॉल मात्र पाठवलाय थेट डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषंकित क्षेत्रात एकच धाव मिळते क्रिल टेक्नॉलॉजी कराडीला, एकच धाव मिळते बॅटर धनंजय भिंताडेला. 11 चेंडू आणि 21 वरती बॅटिंग करतोय धनंजय भिंताडे. तर टीमची संख्या 26 धावा, षटक क्रमांक 3 सुरू असताना 1 वाजून बरोबर 53 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय आणि घड्याळाच्या काट्याकडे देखील लक्ष असणं फार गरजेचं आहे. 15 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे आहे. 3 षटक पूर्ण करायची 4 ओव्हरची मॅच आहे. 24 चेंडूंचा एक डाव आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं ते बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय, आउटसाइड द लेग स्टंप होता आणि तिथे पंच आपल्याला कळवत आहेत व्हाईट बॉल, खराब चेंडू होतोय. वैभव कातोरे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत, एमसीएचे अंपायर आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण अंपायरिंग करताना पाहिलं. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल, रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी आपल्या पंचांच्या कामगिरीतून नक्कीच यशस्वी आणि सक्सेसफुल केल्यात. स्कोरलेग पंच देखील आपण पाहतो अक्षय निर्मळ सर. यावेळेस समोर खेळलाय धनंजय भिंताडेच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्लॅट बॅटेड सिक्सर. काय जबरदस्त बॅटिंग धनंजय भिंताडेकडनं आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस संधी मिळते ना त्या त्यावेळेस संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. जे त्याच्या आवाक्यात बॅटच्या रेंज मध्ये बॉल आहेत ना त्या प्रत्येक बॉलला तो सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूंना संयम दाखवलाय, खराब चेंडूंचा खरपूस समाचार घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय, मिडल ऑफ द बॅट होत नाही, क्षेत्ररक्षक आहे, अडवलाय, प्रयत्न चांगला आहे, धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु अखेर होकार नकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडू बाकी आहे षटक क्रमांक 3 मधील आणि धावफल कोती बनवलं जात आहेत 33 धावा. धनंजय भिंताडे 13 चेंडू 27, मयूर कारंडे 4 चेंडू 1, टीमची संख्या 33. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघ प्रथमता बॅटिंग करताना.
यावेळेस मात्र खेळलाय उंच पुरा, आणखीन एक आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम. धनंजय भिंताडेच्या बॅट मधून ब्लास्ट, सिक्सर. काय बॅटिंग पाहायला मिळते, अगदी हायलाइट पाहताय की काय या प्रकारचे फटके धनंजय भिंताडेच्या बॅट मधून आपण पाहतोय. क्रिकलाईव्ह स्पोर्ट्स वरती त्याचे ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक अँगलला आमचे प्रत्येक कॅमेरा मित्र खूप अतिशय सुंदर कॅमेरा वर्क करतायत आणि लाईव्ह प्रेक्षकांसमोर हे टेलिकास्ट दीपकची मंडले सर आणि अमितची भुजबळ सरांच्या माध्यमातून युट्यूब वरती पाहायला मिळते. घर बसल्या आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांचा मानाचा करंडक या आपल्या पुण्याच्या मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. 39 धावा धावफलक होत आहेत. चला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. अगदी वेळेत 3 षटक टाकलीत श्री सचिन डवळे सर प्रहार 11 पुणे संघानं. पहिलाच बॉल फ्लिक केलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूने उंची घेतली, प्रयत्न मात्र कमी पडतायत. क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय गुंगारा, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतायत 4, येतोय चौकार. जबरदस्त बॅटिंग आहे पुराणिकच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. मयूर कारंडेकडनं पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय आणि धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होती 43 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 4 अजय पुराणिक. यावेळेस मात्र स्टेप आउट चाललेत, पुढ्यात येऊन खेळलाय, बॉलला मात्र पाठवलंय ऑन साइड मिड विकेटला. पंचांचा निर्णय येतोय लेट पण थेट, एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रफ, चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावफलक होते आकडे बदलत आहे. धावसंख्या 47 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. अजय पुराणिकच्या अगेन्स्ट बॅक टू बॅक 2 चौकार आतापर्यंत मयूर कारंडेच्या बॅट मधून पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 3 षटकात धनंजय भिंताडेच्या बॅटनं धावांचा पाऊस पडला, परंतु अखेरच्या षटकात मयूर कारंडेची बॅट देखील चौकारांची भाषा बोलू लागली आणि 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकत 8 धावा आतापर्यंत वसूल केल्यात मयूर कारंडेनं. मयूर कारंडे 6 चेंडू 9 धावा, धनंजय भिंताडे 14 चेंडू 33. यावेळेस स्लोअर 1 चेंडू होता, टप्पा पाठीमागे ठेवला, गती परिवर्तन करून टाकला चेंडू, रनआउटची संधी, धाव घेण्याचा प्रयत्न आणि अखेर या चेंडूवरती फलंदाज मयूर कारंडे होत आहेत रनआउट, धावबाद. विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात दाखल होत आहेत. मयूर कारंडेंची जागा भरून काढण्यासाठी पप्पू तोडकर आता बॅटिंगसाठी मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक होत आणि स्कोर कार्ड होती धावा 47 धावा धावफलक होत आहेत. शेवटचं अंतिम षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत, ज्यांनी भारतीय संघासाठी रब्बीचं नेतृत्व केलं. पप्पू तोडकर बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. या वर्षीची आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी देखील पप्पू तोडकर या नावाने गाजवली आणि गेली कित्येक वर्षे सातत्यानं टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेटमध्ये पप्पू तोडकर याही नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. महाराष्ट्र पोलीस आहेत एका बाजूला, धनंजय भिंताडे रब्बरचा गब्बर. यावेळेस टप्पा थोडसा पाठीमागे ठेवलाय, खेचून मारण्याचा प्रयत्न होता ऑन साइडच्या दिशेनं, परंतु धनंजय भिंताडेच्या बॅटच्या रेंज मध्ये चेंडू येऊ दिला नाही. अजय पुराणिक आपल्या गोलंदाजीतील चतुराई चपळाई इथे मैदानात दाखवताना पाहायला मिळतोय. चाणक्षपणा बॉलिंग मार्क वरती दाखवतोय बॉलर अजय पुराणिक. अंतिम षटक, शेवटचे काही चेंडू. यावेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट कडा प्रहार आणि खडे खडे बॉलला पाठवतोय धनंजय भिंताडे सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. क्वालिटी अशी ठेवायची स्वतःची, लोकांना हाती ठोकून सांगता आलं पाहिजे आमची गरज लागणार म्हणजे लागणार. थँक्यू. धनंजय भिंताडेच्या बॅटनं खरंच क्वालिटी दाखवलेली आहे. प्रत्येक टीमला त्याची पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये गरज आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग त्यांना आज मैदानात केलेली आहे. यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स होता, भरपूर उसळणारा चेंडू होता. काय निर्णय कळवतात अक्षय निर्मळ सर आणि वैभव कातोरे सर याची देखील अपेक्षा असेल, परंतु इथे रनआउटची संधी तर होती.
टेक्नॉलॉजीचा वापर केला, तो चेंडूचा टप्पा कुठे पडलाय ते चेक केला. ते तिसऱ्या पंचांकडे मदत घेतलेला आहे. टीव्ही अंपायर चेक करतायत, तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवतायत आणि तिसरे पंच देखील इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. तिसरे पंच अतुल रोंगे सर आपल्याला कळवतील काय निर्णय असेल. या चेंडूरचा डिसिजन पेंडिंग वरती आहेत. क्रिकेट स्पोर्ट्स वरती ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक अँगलला. हे दृश्य देखील आपण पाहू शकाल. टेक्निशियन आपण पाहिलं तर स्वतः अमित भुजबळ सर अतिशय सुंदर कॅमेरा वर्क कॅमेरामॅन मित्रांच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि ते दाखवण्याचं काम आपल्या टेक्निशियन अमित भुजबळ सरांच्या माध्यमातून केलं जाते. धनंजय बिनताडे आज काय खेळलाय, काय बॅटिंग केली आणि पुण्याच्या बिबवाडीचं अप्परचं मैदान आज पुन्हा एकदा गाजवले. चेक केला ते ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आणि डिसिजन देखील आपल्याला स्क्रीनवरती युट्यूबवरती पाहायला मिळेल. पारदर्शकता फार मोठी आहे आणि क्रिकेट स्पोर्ट्सनं ती सातत्यानं दाखवलेलं आहे. इट्स अ व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धावा येतील. व्हाईट प्लस एक सिंगल, 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे चाल धावपलकोती बनवलं जात आहेत. एक गडी बाद 55 धावा, 55 रन, लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट बॉल टू गो. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. व्हाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 आल्यात. दुसऱ्या धावेला बॅटर रनआउट झालेत. 55 धावा. शेवटचा चेंडू होता. बॅटच्या तील कडा घेऊन चेंडू फाईन लेगला एकतर बनवली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी तर होते. बॅकअप साठी देखील क्षेत्ररक्षक घेत आहेत आणि रनआउटच्या रूपानं फलंदाज माघारी परत आहेत. पप्पू तोडकर होत आहेत. रनआउट, धावबाद. क्वालिटी अशी ठेवायची स्वतःची की लोकांना हाती ठोकून सांगता आलं पाहिजे. आमची गरज लागणार म्हणजे लागणार. एक डाव देखील संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवल्यात. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघानं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 56 धावा आणि विजयासाठी टार्गेट ठेवले. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला 24 चेंडू आणि बनवायच्या 57 धावा. 57 रन टू विन 24 बॉल, 24 चेंडू, 57 धावांची गरज. नक्की स्क्रीनवरती दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानाचं करंडक 2026 या स्पर्धेतील ही दृश्य आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप, पुणे शहर इतिहासातील पहिली लखपती आणि सर्वात भव्य दिव्य ट्रॉफीची परंपरा असलेली क्रिकेटची स्पर्धा, अर्थातच मानाचा करंडक 2026. 21, 22, 23 ऑगस्ट रोजी संपन्न होणारी ही क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. स्पॉन्सर आहेत आपल्याला गॉगल स्पॉन्सर करणारे बिज्जूभाई यांचं मनापासून धन्यवाद. आणि बिज्जूभाईंसाठी हा डायलॉग. क्वालिटी अशी ठेवायची स्वतःची की लोकांना हाती ठोकून सांगता आलं पाहिजे. आमची गरज लागणार म्हणजे लागणार. नक्कीच क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज मानाचं करंडकनं सातत्यानं दाखवलेलं आहे. सातत्यपूर्ण आयोजन काय असतं, कष्ट मेहनत आयोजकांची काय असते, या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी, सक्सेसफुल करण्यासाठी अनेक मंडळी फार प्रचंड मोठे कष्ट आणि मेहनत घेताना पाहायला मिळतात. त्यामध्ये अतुल उर्फ पिंटूबा मांगडे असतील, सागरदादा शेडगे हे दोन्ही महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असतील, विश्वनाथ उर्फ बुवाभाऊ पवार, चेतनदादा माठे आणि संपूर्णच डीडी स्पोर्ट्सचा मित्र परिवार गेली कित्येक वर्षे अथक प्रयत्नातून आणि अथक परिश्रमातून ही स्पर्धा सक्सेसफुल करतायत. या सर्वांचंच जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. चला बॅटर पाठवा. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला विनंती, आपण बॅटर पाठवा. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय, त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपण सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. डीजेने जे बिज्जूबाईसाठी ट्रान्स वाजवलं त्यासाठी बिज्जूबाईंकडनं डीजेला 500 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू, धन्यवाद. बिज्जूबाईंचं आभारी आहोत. आवर्जून आपल्या व्यासपीठावरती आज श्री सचिन ढवळे सर उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत आहेत. राहुलबाई शहा आपल्याच टेनिस बॉल आणि रबर बॉलच्या पुण्यातील सगळ्या खेळाडूंना प्रसिद्धीच्या माध्यमातून नक्कीच प्रकाशित करण्याचं काम RS राहुलबाईंच्या माध्यमातून केलं आणि ते देखील आज दिवस क्रमांक 2 मध्ये या दुपारच्या सत्रात उपस्थित आहेत. राहुलबाईंचं देखील मनापासून स्वागत आहे. चला बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. टायमिंग सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, बरोबर 2:15 झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला 15 मिनिटात 3 षटकं कंपल्सरी टाकायची, अन्यथा शेवटच्या षटकात 2 खेळाडू आतमध्ये घेतले जातील
आयोजक आम्हाला सातत्याने सूचना करतात, त्याच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे विनंती केला ते थोडं स्पीडअप करा, थोडी घाई करा. मॅचेस आपल्याला वेळेत पूर्ण करायच्यात. हा पहिला हाफ आहे आणि आणखीन एक हाफ यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. मॅच चालू करून घ्या. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मोहित आहेत का इथं? मोहित आहेत ना? गोपी सर. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदल करूया. त्यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात मुंबईचा एक सुमधुर गोड आवाज, ज्यांच्या आवाजाने, ज्यांच्या समालोचनाने क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना आपण पाहिलं तर आतुरता उत्सुकता सुरू असते. यानंतरच्या डावासाठी आपण ऐकूयात व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, यानंतर मायक्रोफोनवरती मनीष पाटील सर. ऋषीदादा पासलकर. ऋषीदादा मॅन ऑफ द मॅच साठी आहे. धन्यवाद उत्तम सावंत सर, धन्यवाद गोपीजादू सर, धन्यवाद विनोद सुरगे सर. सामना आता हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी वर्सेस सचिन ढवळे सर. प्रहार 11 टार्गेट सेट केलेलं आहे 56 धावांचं. 4 षटकांमध्ये धनंजय भिंताडे वन मॅन शो. हा शब्द धनंजय भिंताडे यांच्यासाठी पहिल्या डावात आपण बोलू शकतोय. जो खेळ धनंजय भिंताडेने खेळलेला आहे बघा, वेळ नोंदवलेली आहे. क्रिल टेक्नॉलॉजी कुठल्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. थँक्यू मनीष सर. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण आहोत. मागच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आपण देतोय. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2026चा हा महासंग्राम आणि मागच्या मॅच मध्ये मोहून टाकणारी खेळी, ज्याची खेळी मोहित करून गेली, तो मोहित ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच. आणि त्याला सन्मानित करण्यासाठी आमच्या सोबत आमचे गेस्ट आहेत. ऋषी पासलकर सरांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत रोहितला. कॅमेरामन फोकस करा प्रेझेंटेशन एरियामध्ये. मोहित, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन, वेलकम सर. आपले देखील स्वागत आहे. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, त्याचबरोबर भरपूर पारितोषिकं आहेत, जवळपास 9 ते 10 पारितोषिकं. आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅचचा एक मोमेंटो, सन्मान चिन्ह, ट्रॉफी, सायकल, त्याचबरोबर गेम चेंजरची बॅट, सेफ्टी गार्ड, एक आकर्षक जर्सी, मानाचा करंडकची ही बॅग, त्याचबरोबर मानाची पैठणी एक विशेष आहे. आमच्या माय माऊल्यांच्या खेळाडूंच्या घरी असणाऱ्या त्यांची माय माऊली, त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आणि सध्या मोहितला ही सगळी पारितोषिकं आपण देतोय. प्लेअर ऑफ द मॅच, दमदार कामगिरी त्याने केली होती आणि तो इथे सन्मान स्वीकारत असताना मोहितच्या चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य समाधान पाहायला मिळते. धन्यवाद सर. मोहित सोबत थोडीशी चर्चा करूया. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन मोहित. काय सांगशील, एवढा मोठा प्लॅटफॉर्म, प्रत्येक वर्षी पारितोषिकांची भरपूर खैरात असते. पुण्याचं क्रिकेट, पुण्याचा वर्ल्ड कप, पावसाळी क्रिकेट आणि त्यानंतर इथे दाखल झाल्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच झाले आहेत, भरपूर पारितोषिकं अनुभवली आहेस. ओव्हरऑल या स्पर्धेबद्दल काय सांगशील? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. आणि मी फिरोजभाईंना आणि वसीमभाईंना थँक्यू करतो की त्यांनी मला इकडे येऊन खेळण्याचा चान्स दिला. आणि सर्वप्रथम तर ही टुर्नामेंट एवढी छान आयोजित केली आहे, एवढे सारे गिफ्ट्स आणि सरप्रायझिंग हे सगळे दिलेत. सो मी खूप खुश आहे आणि यासाठी. आणि सगळ्यात आधी तर थँक्यू टीम की त्यांनी खूप चांगले खेळलं आणि आम्ही फर्स्ट मॅच जिंकलो आहे. तुझ्यासारख्या युवा खेळाडूंसाठी देखील हा एक प्लॅटफॉर्म प्रमोट करणार आहे. या प्लॅटफॉर्मकडे पाहत असताना युवा खेळाडूंना या प्लॅटफॉर्मवरून काय सांगशील? ऑब्विसली टुर्नामेंट सगळेजण पाहत असतात, खूप मोठी टुर्नामेंट आहे मानाचा करंडक. आणि नक्कीच इकडे सर्वप्रथम सगळे प्लेयर खेळायसाठी उत्सुक असतात आणि त्यात येऊन खेळणं आणि मॅन ऑफ द मॅच घेणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. विशिंग यू ऑल दी बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी खूप खूप शुभेच्छा. हा होता मोहित. प्रेझेंटेशन मध्ये इथेच थांबूया, जाऊया. मॅच सुरू झाली आहे, दुसरा डाव रंगलाय. कमेंट्री बॉक्स मध्ये व्हॉइस ऑफ मीरा भाईंदर, महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील ख्यातनाम समालोचक मनीष पाटील सर आपल्या सोबत आहेत. इट्स ओ टी यू. धन्यवाद. धन्यवाद गोपी सर. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. सचिन सर ढवळे. प्रहार 11 सांगेल धावसंख्या 3 झालेली आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, दोन्हीही अनुभवी आहेत. एका बाजूला हेमंत उतेकर आणि एका बाजूला दादा गायकवाड. 38 वर खेळलेत. मागच्या सामन्यामध्ये दादा गायकवाड जे नॉनस्ट्रायकर सेंडलेत बघा. 2 वाजून 17 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. लक्षात घ्या, ती माहिती आम्ही सातत्यानं देऊ. वडील रोल करून खेळण्याचा प्रयत्न
पाहायला मिळालेलं आहे. हेमंत उतेकर खर तर निष्णात गोलंदाज आणि पारंगत फलंदाज म्हणून हेमंत उतेकर यांच्याकडे पाहिलं जातं. मागच्या सामन्यात 38 धावांची खेळी दादा गायकवाड यांनी खेळली होती. त्यामुळे दोघांकडे या धावांचा पाठलाग करण्याची क्षमता आहे आणि क्षमता आहे तर मग ती लपवून का ठेवायची. तुम्हाला ती मैदानात आणावी लागेल. संघाला जिंकवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. बॅटची लिडिंग कॅच, वाह व्हॉट अ कॅच. स्लीपला झेल टिपलेला आहे मयूर कारंडे, त्यांनी झेल टिपला आणि फलंदाज हेमंत उतेकर. खेळ संपला, विकेट डाऊन. बिल्ली के दांत गिरे नहीं और चला शेर के मुंह में हाथ डालने. ये बदतमीज हरकतें अपने बाप के साथ घर के आंगन में करना, सड़कों पर नहीं. एकत्र येऊ नका. चला मयूर आपापल्या जागेवर चला. सर्वांनी आपापल्या जागेवर चला. मॅच ऑन करायचे. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाकडून धावांचा पाठलाग करण्यासाठी आदिल आलेले आहेत. नवीन फलंदाज आदिल पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. दादा गायकवाड नॉनस्ट्रायकर्स एंडला. हेमंत उतेकर यांनी मात्र अपेक्षा भंग केलेला आहे. पण क्रिकेटचा खेळ 11 खेळाडूंचा आहे. एक खेळाडू जरी कमी पडला पण त्याला बॅकअप देण्यासाठी तुमच्या संघामध्ये अन्य खेळाडू असले पाहिजे. आणि पाहूया आता तोच खेळ आदिलच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघासाठी पाहायला मिळेल का. कारण झुंजार संघ म्हणून या संघाची ओळख टिकवली गेलेली आहे. त्याचमुळे आता तो खेळ पाहायला मिळेल का. अजूनही नॉनस्ट्रायकर्स एंडला आहेत अशोक गायकवाड, आदिल हे नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर्स एंडला धनंजय भिंताडे यांनी विकेट मिळवलेली आहे. षटक सोडवलं, लांबलचक आहे. धावसंख्या 3. पुढचा बॉल. निवडलेला मार्ग सोडायचा नसतो. अडचणी तर येत राहतील आणि तोच मार्ग निवडला षटकारांचा. आदिलने मिड विकेट क्लिअर, सिक्सर. पहिलं षटक संपलंय. नवीन बॉलर पाठवून द्यायचंय. पहिल्या षटकात काय स्ट्रोक खेळलाय. ऑन ड्राईव्ह ऍट हिज बेस्ट. एलिव्हेशन, कॉन्टॅक्ट, डिस्टन्स सर्व काही फलंदाजाच्या पक्षात गेलं आणि पहिल्या षटकावर स्कोर झालेला आहे 9 धावा. आता कुठेतरी धावांचा पाठलाग करण्यासाठी सर्जन ढवळी सर 11 हा संघ सज्ज झालाय असंच कुठेतरी जाणवते. सन्मान्य वसंतभाऊ गुरव आणि सुभाषजी जाधव यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये सन्मान्य वसंतजी गुरव आणि सुभाषजी जाधव यांचं सहर्ष स्वागत. चला चला बॉलर पाठवून द्या. बघा ओव्हर ब्रेक मध्ये टाइमपास करू नका. आम्ही ती सूचना दिलेली आहे. 2:17 2:17 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. आजच्या सर्व बक्षिसांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. मेन ऑफ द मॅच साठी सायकल ज्या आहेत त्या ऋषी जोरे सरांच्या वतीने, शूज देवांश स्पोर्ट्स बंटी तिकोणे, बॅग गणेश भाऊ वायाळ, ग्लोव्ज विनोद भाऊ गोळे, टी शर्ट संदेश भाऊ बिरामने, सेंटर गार्ड तुषार भाऊ रणदिवे, गॉगल बिजू भाई, मेन ऑफ द मॅच सम्रान गायकवाड भागवान आणि साडी डॉन अर्थात प्रशांत भाऊ गायकवाड डॉन या दोघांकडून त्या साडी आम्हाला स्पॉन्सर झालेली. तर एकूण 9 बक्षीस आहेत आणि मूल्य आहे 9,000. चला बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत रणजित फराटे. चला स्ट्रायकर सेंटर दादा गायकवाड. पाहूया मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जो षटकार आलाय तो काम करून जातोय का. कारण या अगोदर सामन्यामध्ये अजय पुराणिक यांनी षटकार खेचला होता 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आणि त्यानंतर मग सचिन ढवळे प्रहार 11 संघाकडून तो विजयाचा विजयरथ यशस्वी झाला होता. पण आता रणजित फराटे फ्लेक्झिबल अँड अॅक्रोबॅटिक प्लेअर म्हणून त्याची ख्याती आहे. रणजित फराटे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. बॅटची एज बॉल मागे. विकेट कीपर चांगल्या पोझिशन मध्ये बॉलला स्टॉप करतात. पप्पू तोडकर रग्बी प्लेअर आहेत, तितकेच चांगले क्रिकेटर आहेत, तितकेच चांगलं फुटबॉल सुद्धा त्यांना पसंत आहे. म्हणजेच स्टॅमिनाचे जे खेळ आहेत ते पप्पू तोडकर यांना आवडतात. दरम्यान सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झालेली आहे. डॉट बॉल सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाला परवडणार नाही. 17 चेंडूचा खेळ बाकी. 48 धावांची गरज. धावसंख्या 9. ड्राईव्ह केल्या बॉलला. तितकं इलेव्हेशन नव्हतं. केली भरपाई आणि 4 धावांची कमाई. हमसे जो टकराई वो दीवार फुल टॉस बॉल. जास्त काही एफर्ट्स लावायचे नव्हते पण पंचांच्या डोक्यावरून स्ट्रेट बॅटेड 4 खेळलेला आहे दादा गायकवाड यांनी. मागच्या 38 धावांना आता कुठेतरी या सामन्यात सुद्धा परत आपल्या संघासाठी योगदान द्यायचं तेच मैदानात दादा गायकवाड यांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 13 झाले. रिक्वायर्ड रन रेट 16.50. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक कवचला आहे.
वेळेला आपल्या प्रेमात पाडता येऊ शकतं, ते केलंय रणजित फराटेने. कॅच देऊन दादाचा विकेट मिळाला. सर्वात मोठा धक्का सचिन ढवळे सर प्रहार 11ला. एक्झॅक्टली सचिन ढवळे सर प्रहार 11 संघाकडून असा एक फलंदाज पाहिजे, किती समोर येऊ द्या त्याला एकटा बस. तो कोण आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये, जो नेहमी संघाची मदत करतो, जो नेहमीच सचिन ढवळे सर प्रहार 11 संघ संकटात असताना पुढे येतो. जसं आपण 1-0-0 दाबून पोलिसांना बोलवतो गरज पडल्यावर, संघ अडचणीत आल्यावर आपण बोलवतो अजय पुराणिकला. मग ते बॉलिंग सेशन असू द्या, बॅटिंग सेशन असू द्या, अजय पुराणिक मागच्या सामन्यात सुद्धा तारणहार ठरला होता. आणि पाहूया आता सुद्धा अजय पुराणिक या सामन्यामध्ये सचिन ढवळे सर प्रहार 11ला विजयाच्या जवळ घेऊन जातोय का. स्कोर 13, 2 फलंदाज बाद. 15 चेंडूचा खेळ बाकी, 44 धावांची गरज आहे. या 2 दिवसांमध्ये तुम्हाला वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत. मानाचा कर्णक यासाठीच ओळखला जातो. तुमची चर्चा जर वर्षभर चाहत्यांना करू द्यायची असेल तर आज काहीतरी वेगळं करावं लागेल. जे इतरांना जमत नाही ते तुम्हाला जमलं तर जग तुम्हाला ओळखेल. आणि पाहूया ते जमून घेतोय का मैदानाच्या आतमध्ये. अजय पुराणिक 13 झालेत, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत पकड मजबूत आहे फ्रिल टेक्नॉलॉजीची. रायझिंग अँड सरप्राइझिंग फॉर अजय पुराणिक. ऑफस्टमच्या बाहेरचा बाउन्सर अटेम्प्ट करायचा होता, स्लॅश करण्याची इच्छा त्यांची होती, पण येतोय हा डॉट बॉल. रणजित फराटे जर या षटकात त्यांनी एक चौकार खर्च केला, पण त्यानंतर डॉट बॉल आणि विकेट यामुळेच कुठेतरी क्रिल टेक्नॉलॉजी खराडी संघ थोडासा वरचढ ठरलेला आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलण्यासाठी खेळ बदलावा लागतो. चला बाउन्सरसाठी उंचीची दखल घ्यायची आहे. चला तपासणी करूया आपण क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. लवकरात लवकर तुमच्यापर्यंत तो निर्णय येईलच की नेमका हा बाउन्सर नियंत्रणात आहे की नाहीये. पाहूया. आता सर्वच पंच बनायला लागले तर मग पंचांचं कायम काय. पंच त्या ठिकाणी तपासणी करतील आणि रिफ्लेक्सेस तुम्हाला जे ग्राफिक्सच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहायला मिळेल. वेट फॉर अंपायर सिग्नल. स्क्रीनवर तर पाहायला मिळते की त्यांनी उंच उडी घेऊन चला. डिसिजन पेंडिंग ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. निर्णय लवकरात लवकर तुम्हाला शो होताना पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. श्री सचिन ढवळे प्रहार 11 या संघाकडून स्कोर तर अजूनही तितका बनत नाहीये, पण तो बनवण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. मेहनत करत जा, वेळ नक्की तुमच्यासाठी बदलेल. आणि तीच मेहनत घेतले अजय पुराणिक. सचिन ढवळे प्रहार 11 संघासाठी तारणहार ही भूमिका त्याची नेहमीची आहे. आणि म्हणूनच हा चौकार 4 धावा. बाजार में नकली माल की कीमत कम होती है, इसलिए तो भीड़ ज्यादा है, लेकिन हम सस्ते नहीं हैं, लोग कहते हैं. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहूया. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल होता, त्यानंतर परफेक्ट पंच अजय पुराणिकचा. चौकारासाठी हा स्ट्रोक त्यांनी खेळला. धावसंख्या 17 झाले. रिक्वायर्ड रन रेट आता वाढतोय. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये ऑफस्टनच्या बाहेर विड मिळाली होती, त्या विडचा फायदा होत असताना एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे अजय पुराणिकची आणि तितके स्ट्रॉंग स्ट्रोक सुद्धा ते खेळतात. 4 धावा त्यांना मिळत आहेत. पुन्हा एकदा रणजित ओव्हर द विकेटनं. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे स्लीपला. पुन्हा एकदा मयूर कारंडे या डावातला दुसरा झेल टिपत्यात आणि अजय पुराणिक यांचा खेळ सुद्धा संपलाय. स्पर्धा अशी ज्या स्पर्धेत संघ मालकांना नेहमीच वरचं स्थान आयोजकांनी दिलेलं आहे. कारण जे 2 संघ पोहोचणार आहेत अंतिम फेरीमध्ये त्यांना इलेक्ट्रिक स्कूटी मिळणार आहे. तर दोन्ही स्कूटीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं त्यांचा देखील नामोल्लेख झालाच पाहिजे. उद्देश भाऊ गोरे आणि सचिन ढवळे सर यांच्या वतीनं दोन्ही स्कूटीज आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत. आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सचिन सर नेहमीच स्पर्धा करण्यामध्ये सुद्धा त्यांना प्रावीण्य आहे. त्यांची टीम खूप चांगलं काम करते. सचिन ढवळे फाउंडेशन आणि तितकंच चांगलं सहकार्य क्रिकेटसाठी सचिन ढवळे सरांचा नेहमीच लाभलेला आहे. चला 2:17 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता. लक्ष द्या, घड्याळ तुमच्याकडे आहे. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच आतापर्यंत 17. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 चेंडूत 40 धावा. 12 चेंडू 40 धावा. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. सुशांत गायकवाड जे मागच्या सामन्यामध्ये सलामीसाठी आले होते, पण पाहूया आता त्यांच्या वतीनं तो खेळ जो मागच्या सामन्यात त्यांना देता आला नाहीये तो या सामन्यात दिला जाईल का. वेळ
प्रत्येकाची असते, फक्त ती वेळ तुम्हाला शोधायची आहे. ती वेळ सुशांत गायकवाड यांची आहे का? ती वेळ आदिल यांची आहे का? आदिलने या अगोदर एक षटकार खेळलेला आहे, पण त्यांना खूप मोठा ब्रेक मिळालाय. पण पाहूया त्या ब्रेक नंतर ते लाईव्ह ऍक्शन मध्ये येत आहेत का? या षटकामध्ये धावांची भरपाई करतायत का? आता नाही तर कधी नाही. बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश गोसावी. आदिलने स्ट्रोक खेळलाय, ग्रेट हिट, पण अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला. व्ही मध्ये खूप चांगले खेळतायत, मिडल ऑफ द बॅट कनेक्शन करतायत, टायमिंग जुळवतायत. आदिलचे स्ट्रोक खरंच फायद्याचे ठरलेले आहेत सचिन ढवळे प्रहार 11 या संघाला, पण धावा जास्तीच्या हव्यात. आता इंधन कमी आहे आणि प्रवास लांबचा आहे, त्याचमुळे आता जास्तीत जास्त वेगानं खेळावं लागणार आहे सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाला. 11 चेंडूत 39 धावांची गरज आहे. स्ट्रायकर साईडला सुशांत गायकवाड. 11 चेंडू 39 धावा. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा टप्पा आणि त्यानंतर बॉल बाहेरूनच विकेट किपरच्या दिशेने घेऊन गेलेत पप्पू तोडकर. चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळतात. प्रथमेश गोसावी हे सुद्धा युटिलिटी बॉलर म्हणून ओळखले जातात आणि या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी चांगलं सांभाळलंय. पूर्वार्ध चांगलं राहिलेलं आहे. क्रेल टेक्नॉलॉजी खराडी या संघाचा पाहूया. उत्तरार्धामध्ये चांगली कामगिरी फलंदाजांकडून अपेक्षित आहे. आता नाही तर कधी नाही. आपण मानाचा करंडक खेळतोय तर मग तुम्हाला तुमची पूर्ण ताकद पणाला लावावी लागेल. पूल केले बॉल, क्षेत्ररक्षक आपल्या शरीराच्या सहाय्याने बॉल अडवतायत. धनंजय भिंदाडे डीप मध्ये पाहायला मिळाला. थ्रो थोडासा वाईडिश आहे, आउट ऑफ फ्रेम आहे. 1च्या बदल्यात 2 आणि 2च्या बदल्यात 3 धावा मिळाल्या आहेत. प्रतिस्पर्धी चुकांचा फायदा उचलावा लागेल आणि तोच फायदा फलंदाजांनी उचलला. 3 धावा पाहून पूर्ण केले. धावसंख्या 21 झाले. 9 चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला पाहिजे. गणित सोडवण्याची जर पद्धत योग्य असली तर उत्तर अचूक मिळते. पद्धत चुकली तर मग कितीही शोधा, उत्तर सापडणार नाही. उत्तर शोधायचं असेल तर चौकार आणि षटकारांची पद्धत वापरावी लागणार आहे. सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाला. धावसंख्या 21. बाउन्सरला खेळायचा प्रयत्न, पूल करण्याची इच्छा, पण यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, वाईट बॉल आहे. आणि आता पुन्हा एकदा वळूया आपण घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या हाईट फॅक्टर अंपायर, येस, उंचीची दखल घेत असताना आपण ती तपासणी करणार आहोत. सर्व आमचे मुख्य पुरस्कर्ते, प्रमुख आधारस्तंभ आदरणीय दिनेश भाऊ अर्थात पिंटू भाऊ धाडवे, आदरणीय बाळासाहेब ओसवाल, आदरणीय भीमरावजी साठे, आदरणीय सागर शेठ सोलंकी, आदरणीय श्रीकांतभाई गायकवाड आणि आदरणीय स्वप्नील शेठ माकुडे. नेहमीच सहकार्य या सर्व मार्गदर्शकांचं लाभलेलं आहे. चला बघा, आमच्याकडे अजून अपडेट्स आलेले आहेत. सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी. आमच्याकडे ग्राफिक्स येत आहेत तुम्हाला ऑनस्क्रीन. पुढच्या सामन्यात म्हणजे पुढच्या गटामध्ये जो संघ खेळणार आहे विवेक दाभाडे स्पोर्ट्स फाउंडेशन, त्याची पूर्ण लिस्ट विथ फोटोग्राफ आमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. तुम्हाला सुद्धा तसे अपडेट पाहिजे असेल, तुमचे फोटोग्राफ्स आणि नावं वेळेवर आम्हाला मिळाली पाहिजेत. थांबलो आम्ही निर्णयासाठी. सर्वांच्या नजरा आता कॉमेंट्री बॉक्सवर आहेत. निर्णय येईल तुमच्यापर्यंत. चला, उंचीची दखल पंचांनी घेतली. डिसिजन काय येते आपण विचारूया. लवकरात लवकर निर्णय येईल अशी अपेक्षा, कारण वेळ महत्वाची आहे. फेअर डिलिव्हरी. चला, फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. चला, मॅच ऑन. 21 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद. 8 चेंडू जिंकण्यासाठी 36. कॅज्युअल बॅट स्विंग, आणखीन वेगानं, आणखीन आवेशानं, आणखीन चपळतेनं, आणखीन चांगल्या रिफ्लेक्सेसनं स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. थोडासा कॅज्युअल अप्रोच राहिला फलंदाज आदिलचा. धावसंख्यात थांबले 21 वर. 7 चेंडूचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. प्रथमेश गोसावीने षटक सांभाळलं. एकही मोठा स्ट्रोक या षटकात प्रथमेशच्या नाही आला. ड्राईव्ह केलं, बॅक टू द बॉलर. ही या स्पर्धेतली सर्वोत्तम कॅच होऊ शकली असती, पण या ठिकाणी कॅच ड्रॉप झाले. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी आता आवश्यकता 6 चेंडू 6 षटकार आणि नेमका वेळ संपलेली आहे. चला, 6 चेंडू 6 षटकार. पिंटू भाऊ, जर 6 चेंडू 6 षटकार आले तर अजूनही उद्याच्या दिवशीची सर्वजण वाट पाहतायत. आताच दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी बघा. चहो बाजूला तुम्हाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. व्यासपीठावर सर्व सन्मान्य पाहुणे उपस्थित आहेत. 6 चेंडू 6 षटकार. 6 चेंडू 36. अमित तांबे बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकर साइडला सुशांत.
जगदंब चहाचे आदरणीय अमित भाऊ सोनवणे यांचं आगमन मुख्य मंचावर झालेलं आहे. त्यांचं आम्ही डीडी स्पोर्ट्सच्या वतीनं मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहोत. चला मॅच ऑन ठेवा. अमित तांबे, चला इतिहास हा आज लिहिला जाईल का? मानाच्या करंडक या स्पर्धेमध्ये लिहिला जाईल. त्याचं पहिलं पाऊल टाकलंय फलंदाज सुशांत यांनी. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेच्या पार. धमाकेदार सुरुवात या चौथ्या षटकाची. षटकार नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि पहिल्याच बॉलवर ते जमवलंय सुशांत गायकवाडने. आणखी एक, पण हा चौकार जाईल. प्रयत्न चांगले होते. काऊ कॉर्नर क्लिअर होतोय. चौकार. सामना संपला नाहीये. पराभवाच्या छायेत जरी असलो तरी प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची धमक माझ्यात आहे, तेच सांगतोय सुशांत गायकवाड. क्रॉस बॅटर खेळलेत, अंतर तितकं नाही गाठलं जात. बॉल पोहोचतोय मिड विकेट काऊ कॉर्नर झोन मध्ये. सिंगल तर धावून पूर्ण केलेले आहे. सेकंड साठी प्रयत्न केले जातील का? आदिलने कॉल दिला आणि सुशांतने स्वीकारला, पण ते पोहोचतील का? पोहोचले नव्हते, पण बॉल गदर नाही झालाय. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 33 धावा. 3 फलंदाज बाद. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाकडून दादा गायकवाड हे जे लवकर बाद झाले त्यावर खूप काही डिपेंड होतं, अवलंबून होतं. हेमंत उतेकर यांना त्यांच्या मनासारखा खेळ नाही देता आला. अजय पुराणिक हे सुद्धा स्वस्तात परतले. त्याच गोष्टीची आपण तपासणी करतोय की अगोदर जे काही झालंय त्या गोष्टी फायद्याच्या नाही झाल्या, तोट्याच्या राहिलेल्या आहेत. सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघासाठी धावसंख्या 33 वर थांबले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता आहे अजूनही 33 धावांची. फुल आणि गुल सिक्सर. चला क्वार्टर फायनल जी पुढची लढत आहे ती 3 षटकांची होईल. दोन्ही संघांच्या माहितीसाठी वेळे अभावी आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. पुढचा सामना 3 षटकांचा होणार आहे, याची दखल घ्यायची. आणि अशा पद्धतीने सामना संपला आणि निकाल लागलेला आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराड या संघाच्या बाजूने अभिनंदन हार्डलक टीम सचिन ढवळे सर प्रहार 11. चला लगेच आपण टॉस करूया. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या क्रिल टेक्नॉलॉजी आणि शिवम 11. चला दोन्ही टीमचे कप्तान पटकन या. टॉस लगेच होईल. शिवम 11 चला या आणि क्रिल टेक्नॉलॉजी. अगोदर टॉस होईल, फक्त एकच प्रश्न विचारला जाईल आम्ही सामना 3 दोघ षटकाचा.